राज्यभरातले एसटी कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारलाय। राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना 25% पगारवाढ मिळावी यासाठी सर्वात मोठी संघटना इंटक आज बेमुदत संपावर गेली आहे। त्यामुळे राज्यभरातल्या एसटी डेपोंमध्ये गाड्या बाहेरच पडलेल्या नाहीत। रोज पोटा पाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लाखो प्रवाशांना या संपाचा फटका बसतोय। शेतकऱ्यांप्रमाणे चालक वाहकही कर्जबाजारी आहेत, त्यामुळे त्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यात असा कर्मचारी संघटनेचा आरोप आहे। राज्याच्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी एसटी आज बंद आहे। चालक आणि वाहकांनी हा संप पुकारलाय। नाशिक 12 वाजल्यापासून संप पुकारण्यात आलाय। ठिकठिकाणी ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी आवश्यक असण्यासाठी एसटीचा फार मोठा सहभाग असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपाची बहुतांशी जणांना माहिती किंवा कल्पनाच नसल्याने अनेक नोकरदार आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला इंटकनं आणि त्याच्याबरोबर जवळजवळ सर्व चालक वाहक या संपात सहभागी झाले आहेत। दरम्यान चंद्रपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा चांगला परिणाम पाहायला मिळतोय। ग्रामीण भागात एसटी वाहतुकीचा एकमेव साधन असल्यामुळे दुर्गम गावांमधल्या प्रवाशांचे संपामुळे अतोनात हाल होत आहेत। अनेक गावांमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू आणायचं तरी तालुक्याला एसटीनं जावं लागतं। कर्मचारी संपामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनीच ठप्प झाली आहे। सरकार आणि युनियनच्या वादात भरडले जाणारे सामान्य प्रवासी मात्र या संपामुळे मेटाकुटीला आले आहेत। स्ट्राईकही करायची होती, ते हे पहिले सगळे सांगायला पाहिजे ना। आणि तुम्ही लोक आपल्या वेतन वाढवासाठी आमच्या लोकांसाठी हे कसे करत आहे? तुम्ही लोक स्ट्राईक वाढवायचं आहे तर तुम्ही लोक वरती अपील करा ना। आमच्या आम जनतेसाठी हे असं का बरं? आम्ही कुठे जाणार? हे सगळं तुम्ही स्ट्राईक केलं तर एक इमर्जन्सी पेशंट असला या कोणीही असला, आम्ही नोकरीवाले असले तर कुठे कुठे जाणार आहे? मला येण्या जाण्यासाठी फक्त बसच मार्ग आहे, पण बस संप असल्यामुळे आम्हाला त्रास होतो येण्या जाण्यामुळे, त्यामुळे आम्ही लेट पण होतो। एकूणच आपण पाहतो एसटीच्या या आंदोलनाचा सगळ्यात मोठा फटका हा शाळकरी महाविद्यालयीन आणि नोकरदार वर्गाला बसतोय। गावागावातनं शहराला येणारा आजचा हा वर्ग असतो आणि या वर्गासाठी एसटी हे सगळ्यात मोठे हे साधन किंवा घटक असतं। एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रवाशांना प्रचंड फटका बसतोय। राज्यातलं सगळ्यात मोठं दळणवळणाचं साधन म्हणून एसटीकडे पाहिलं जातं। आज अनेक ठिकाणचे मोठे डेपो असतील, बस स्थानक, अगदी छोट्या छोट्या तालुका स्तरावरचे एसटी डेपो हे बंदच आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।